सुखो बुद्धाणमुत्पादो सुखासद्धम्मदेशनम् सुखासङ्गस्य सामग्री समगाणं तपो सुखो. सुखद बुद्धांचा जन्म, सुखकर सद्धम्मोपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. बंधू भगिनींनो, आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या अतिशय सुंदर अशा ग्रंथाचं नियमित वाचन करतो आहोत. आपण या आधीच्या भागात जे बघितलं त्याकडे आपण थोडा मागोवा घेऊन बघूया. गौतम बुद्धांनी जवळपास अर्थात सिद्धार्थ गौतमाने 6 वर्षापर्यंत खूप कठीण अशी तपश्चर्या केलेली आहे. या तपश्चर्याच्या नंतरही काही प्राप्त होत नाही. जो उद्देश, जे ध्येय मनात ठेवून आपण या भौतिक जीवनामधील माणसांना दुःख का आहे, या दुःखाचं कारण शोधण्याकरता सिद्धार्थ गौतम ग्रहत्याग करून बाहेर निघाले होते. परंतु अगदी एका तांदळाच्या दाण्यावरती राहणे, एका डाळीच्या दाण्यावरती राहणे किंवा एका तिळेच्या दाण्यावरती जीवन जगणे, अशा प्रकारचे उपास व्रत हे सगळे करूनही त्यांना अपेक्षित ध्येय साध्य करता येत नाही, हे लक्षात आलं. आणि मग सुजाताच्या पंडा नावाच्या दासीने ज्यावेळेला वटवृक्षाची साफसफाई करावी म्हणून ज्यावेळेला सुजाता त्या दासीला पाठवते, ती प्रत्यक्षपणे बघते तिथे, तो त्यावेळेला क्षरपंजर झालेले सिद्धार्थ गौतम हाडांची काढं झाली, शरीरामध्ये मांस नावाचा प्रकार राहिला नाही. आणि त्यांना त्या वृक्षाखाली बघितल्याच्या नंतर तिला असं वाटतं की साक्षात वटवृक्ष अवतरलेले आहेत. धावत पळत तिथे सुजाताला सांगते की तिथे तर आज तुझा नवस स्वीकारण्यासाठी, तू देणार असणारं भोजन स्वीकारण्यासाठी स्वतः वटवृक्ष अवतरलेले आहेत. सुजाता घाईघाईने ते सोन्याचं पात्र तयार करते, त्याच्यामध्ये भोजन घेते आणि सिद्धार्थ गौतमाच्या ज्या वटवृक्षाला तिने नवस केलेला आहे त्या वटवृक्षाखाली जाते. प्रत्यक्षपणे शरीराची अगदी कडकाडा झालेली अशा अवस्थेमध्ये सिद्धार्थ गौतमाला ती पाहते. ती त्यांना ते भोजन देते. परंतु भोजनाआधी स्नान वगैरे आटोपून मग ते भोजन करण्यासाठी येत असताना सिद्धार्थ गौतम त्या नदी पात्रातनं ज्या वेळेला किनाऱ्यावरती येतात त्यावेळेला त्यांच्या शरीरामध्ये अजिबात त्राण नसतो. 1-2दा ते पडता पडता वाचतात. आणि मग त्यांच्या लक्षात येतं, ते स्वतःशीच विचार करतात की या अशा पद्धतीने उपवास व्रत करून जर समजा मी काही शोधत बसलो तर हे जीवन संपून जाईल. आणि मग हे जीवन संपून गेल्यानंतर पुन्हा कुठे नव्याने सुरुवात करायची, या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा भोजन केलेलं बरं. आणि म्हणून ते सरळ सरळ भोजन करतात. परंतु हे भोजन केल्यामुळे त्यांच्या बरोबर असणारे जे त्यांचे 5 परिव्राजक असतात, त्या परिव्राजकांना राग येतो. त्यांना वाटतं की आपण इतकं चांगल्या पद्धतीने हे सगळे नियम सांभाळत होतो आणि या नियमांचं उल्लंघन करून सिद्धार्थ गौतम भोजन करतोय, म्हणजे त्याने ही जी तपस्या आहे ती मोडलेली आहे. त्यांचे ते 5ही परिव्राजक कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानम आणि भद्रिक, या 5ही त्यांच्या सहकार्यांना राग येतो. ते त्यांना सोडून निघून जातात आणि त्यांना परत बघायचंच नाही असा विचार त्यांच्या मनामध्ये असतो. परंतु त्या उरुवेला इथून निघून ज्या वेळेला सिद्धार्थ गौतम गयेला येतात आणि तिथे एका पिंपळ वृक्षाखाली बसून जी चांगली दिशा आहे त्या दिशेची निवड करतात,
आणि पूर्व दिशेला तोंड करून ते अधिष्ठानात बसतात आणि पद्मासन घालून अगदी पाठ सुरू ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली सिद्धार्थ गौतम बसले. ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने ते स्वतःशीच म्हणाले की आता ज्ञान प्राप्त करून घ्यायचंच आहे. तर स्वतःशीच ते म्हणाले की जोपर्यंत कातडी, स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमास शुष्क झाले तरी चालेल, परंतु पूर्ण ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही. माझ्या शरीरामध्ये जे रक्त आहे, जे हाडं आहेत, जे मांस आहे, ते सगळं अगदी शुष्क होऊन गेलं तरी चालेल, परंतु आता मात्र मी हे आसन तेव्हाच मोडेल जेव्हा मला संपूर्ण ज्ञान प्राप्ती होईल. आता अशी स्वतःशीच त्यांनी ज्या वेळेला प्रतिज्ञा केली त्यावेळेला गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी स्वर्णप्रभा हे दोघेही त्या वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागे झाले. म्हणजे वटवृक्षाखाली सिद्धार्थ गौतम बसलेत आणि त्याच्यानंतर ते स्वप्न या दोघांनाही पडलेले काळ नावाचा राजा आणि त्याची स्वर्णप्रभा नावाची पत्नी यांना स्वप्न पडलं आणि त्यांच्या स्वप्नामध्ये ज्ञान प्राप्त निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी सिद्धार्थ गौतमाची स्तुती देखील केली. हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे, त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच. ते सिद्धार्थाला सांगतात की तुझ्या चरणांनी ही पृथ्वी दबलेली आहे आणि पुन्हा पुन्हा निनादत आहे, आवाज करते आहे, गर्जना करते आहे. जसे आकाशात ढग गर्जना करतात त्याप्रमाणे ही पृथ्वी तुझ्या या पावलांनी दबून, चरणांनी दबून ती निनादत आहे. आणि तुझं तेज अगदी सूर्याप्रमाणे प्रखर असं तेज जे आहे, अर्थात त्यामुळे तुझ्या मनात जे जे काही तू इच्छिलेले आहे ते तुला मिळणारच आहे. हे कमल नयना, ज्या अर्थी आकाशात पंख फडफडवीत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वायू लहरी वाहत आहेत, त्या अर्थी आपण आपले इप्सित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित. राजा काळ आणि त्याची पत्नी स्वर्णप्रभा यांनी जे स्वप्न पाहिले त्या स्वप्नाच्या अनुषंगाने सिद्धार्थ गौतमाला ते सांगण्यासाठी येतात आणि त्यांना सांगतात की हे कमल नयना, कमल म्हणजे पुष्प, आणि त्या कमळासारख्या डोळ्यांच्या हे सुंदर देखण्या पुरुषा, ज्या अर्थी आकाशामध्ये पंख फडफडवीत असलेले पक्ष्यांचे थवे, आपल्याला कल्पना आहे की मोठा पक्ष्यांचा एक थवा असतो आणि ते पंख फडफडवत ते आदरानेच वंदन करीत आणि आकाशात मंद मंद वायुलहरी वाहत आहेत. या सगळ्या प्रसंगाचं वर्णन त्यांनी त्यावेळेला असं केलं आहे की जणू काही आता तू या अधिष्ठानात बसला आहेस म्हणजे यानंतर तुला ज्ञान प्राप्त होणारच आहे, असं सगळं निसर्ग, त्या निसर्गाची आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा ही सगळी परिस्थिती जेव्हा डोळ्यासमोर येते, दिसते, त्यावेळेला हे सगळं वर्णन सिद्धार्थ गौतमाच्या अनुषंगाने ते करताहेत आणि त्या वर्णनाच्या अनुषंगाने ते म्हणतात की आपण आपल्या मनामध्ये जे काही ठरवलेलं आहे ते इप्सित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित. चिंतनासाठी जेव्हा सिद्धार्थ बसले तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना पुराणांतरी माराची म्हणजेच कामाची मुले असं म्हणतात, त्यांनी त्यांच्या मनावरती आक्रमण केले. ध्यान साधनेला तुम्ही आम्ही बसतो त्यावेळेला आमची सुद्धा कधी कधी सुरुवातीला अशीच अवस्था होते. मनामध्ये भूतकाळातले न जाणे किती विचार येतात, भविष्यातले अनेक विचार आपल्या डोळ्यासमोर येऊन जातात. आपल्याशी कोणी वैर केला असेल, कोणी भांडला असेल, कोणी शिवी दिली असेल, कोणी आपली काही वस्तू घेऊन गेला असेल तर त्याच्या संदर्भाने आपल्या मनामध्ये राग निर्माण होतो. मग ठीक आहे, एवढे 10 दिवस संपू दे, नंतर मी येतो आणि मग बघतो, त्याचा काटा काढतो. अशा प्रकारचे विचार अर्थात हे मार आपल्या मनामध्ये उद्भवत असतात आणि आपल्याला त्या साधनेपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात. अंजनाबाई, तुम्हाला त्या व्हिडिओची गरज असेल तर व्हिडिओ चालू ठेवा,
काही गरज नाही त्याची, बंद करा तो व्हिडिओ, त्याने डिस्टर्ब होतं. अंजनाबाई बंद करा तो व्हिडिओ, बंद करा. आणि कुणीही व्हिडिओला हात लावू नका, त्याच्यामुळे हे रेकॉर्डिंग चालू असतं. आपल्याला एकदा नाही 1000 वेळा सांगितलंय, आपण लक्ष देत नाहीत. कृपया व्हिडिओ बंद करा. आदरणीय अंजनाबाई, पुन्हा पुन्हा उघडू नका आणि कोणीही व्हिडिओला हात लावू नका. ज्यांना व्हिडिओला हात लावायचा असेल त्यांनी स्किप व्हा. हे इथे एवढी तळमळ करून, हे सगळे प्रयत्न करून, हे सगळं रेकॉर्डिंग चालू असतं आणि तुम्ही त्याच्यावरती पाणी फिरून देतात. आपल्याला विनंती आहे, आपल्या व्हिडिओला कोणी हात लावायचा नाही, माईकला कोणी हात लावायचा नाही. लक्ष द्या इकडे व्यवस्थित, हे महत्वाचं आहे. तर त्यावेळेला अशा या कमल नयनांच्या राजपुत्राने ज्या वेळेला अधिष्ठान केलं, या अधिष्ठानाच्या माध्यमातून हे राजा काळ आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा त्यांना समजून सांगतात. परंतु ध्यानाला बसल्यानंतर, चिंतनाला बसल्यानंतर लगेचच हे मारणावाची जी काही सेना आहे, हे पुराणांमध्ये जसंच्या तसं लिहिलेलं आहे. आणि हे माराची मुलं जे आहेत ते त्यांची वाईट वासना, त्यांचे वाईट विचार याने थैमान घालतात. त्यांनी त्यांच्या मनावरती आक्रमण केले. सिद्धार्थ गौतमाच्या मनावरती त्यांनी आक्रमण केले. कदाचित माराची ही अवलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली. सिद्धार्थ गौतमाच्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारची शंका निर्माण झाली की न जाणे हे माराची हे सगळे मुलं मुली या सुंदर ललना माझ्या या विचारांमध्ये काहीतरी विघ्न निर्माण करू शकतील आणि अशा प्रकारे आपण करत असलेले प्रयत्न आपला हेतू निष्फळ ठरवतील, अशा प्रकारची भीती या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला वाटली. दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहीत होते. म्हणजे या अशाच पद्धतीने अनेकांनी प्रयत्न केले ध्यान साधना करून त्याला जे अपेक्षित आहे ते प्राप्त करण्याचं. परंतु हे माराची मुलं मुली अनेकांच्या तपश्चर्यामध्ये त्यांनी विघ्न निर्माण केलं. अनेक ऋषी, अनेक ब्राह्मण त्याला बळी पडले हे सिद्धार्थ गौतमाला माहीत होते. म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून सिद्धार्थ म्हणाला, त्या माराला सांगू लागला, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपण आहे. तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव कसा काय करू शकाल? नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील, पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. सिद्धार्थ गौतमाने त्या माराला आपला निश्चय सांगून टाकला. अरे तू कितीही प्रयत्न करत असला तरी माझ्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून माझ्यामध्ये जी श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपण आहे, तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव नाही करू शकणार. तुम्ही विचार करत असाल की तुमच्या त्या सगळ्या दुष्ट भावना ज्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही माझ्या मनावरती काहीतरी वेगळा परिणाम करून मला विचलित कराल, पण लक्षात ठेव ते शक्य नाही. कारण माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपणही आहे. मला समजतं नेमकं काय करणं योग्य आणि काय करणं अयोग्य. या सगळ्या गोष्टीची मला आता जाण आहे. माझ्यात ते शहाणपण आहे. म्हणून तुझ्या या दुष्ट वासनांचा माझ्यावरती काहीच परिणाम होणार नाही. अगदी नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील. खूप सोसाट्याचा वारा सुटला आणि त्या नद्यांच्या प्रवाहातील पाण्याला सुकवून टाकलं. ते कदाचित होऊ शकेल, पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य होणार नाही. तुम्ही आता ते करूच शकत नाही. तुमच्याच्याने ते कदापि शक्य होणार नाही. अरे जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला कधीही श्रेयस्कर वाटते. मग जगायचंच कशाला जर पराभूत होणार असेल तर. आणि अशा प्रकारचा पराभव होणार असेल तर त्यापेक्षा मरण केव्हाही बरं. आणि ते मरण मी पत्करेल आणि तेच मला श्रेयस्कर आणि चांगलं वाटेल. एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमांच्या मनावर आक्रमण केले. एखादा गोड घास मिळेल अशी अपेक्षा आणि एखादा मांसाचा तुकडा तो मिळावा यासाठी एखाद्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी त्या सिद्धार्थ गौतमाच्या मनावरती आक्रमण केले. खरे गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा तिथून निघून जातो. अपेक्षा होती काहीतरी गोडधोड मिळेल, एखादा मांसाचा तुकडा मिळेल.
परंतु तसा पदार्थ नाही आहे, दुसरंच काहीतरी आहे, ते मात्र गोड आहे असं वाटलं. ते एक मांसाचा तुकडा आहे असं वाटलं आणि त्याच्यामुळे तिकडे आकर्षित झालेला हा कावळा ज्या वेळेला तो गोड पदार्थ नाही असं समजतं, त्यावेळेला तिथून निघून जातो. अगदी त्याचप्रमाणे खडकाशी धडक घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी निराशाने गौतमाला सोडून दिले. या माराच्या या अशा वासनांचा विचार सिद्धार्थ गौतमावरती चालू शकला नाही. त्या कावळ्याला काहीच मिळालं नाही, कावळा मग निघून गेला. अगदी त्याच पद्धतीने या सिद्धार्थ गौतमाला आपल्या वासनांनी त्याच्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करणारे हे दुष्ट, हे माराचे पुत्र पुत्री गौतमाला सोडून निघून गेले. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते. ध्यान साधनेला बसल्याच्या नंतर आता उठायचंच नाही आणि काहीही झालं तरी, आपल्या शरीरात प्राण नाही राहिला तरी चालेल, परंतु जे अधिष्ठान आपण आता मांडलेलं आहे त्यातून उठायचंच नाही. परंतु आपल्याजवळ अन्न नाही म्हणून मध्येच उठण्याची वेळ कदाचित येऊ शकेल, तशी ही वेळ येऊ नये म्हणून 40 दिवसांचा अन्नाचा साठा त्यांनी तयार करून ठेवला. अन्न तरी कितीक लागणार, म्हणजे जेवढं अपेक्षित आहे तेवढं एखादं फळ किंवा थोडंफार काहीतरी सत्तूचं पीठ अशा पद्धतीचं अन्न जे आहे ते जमा करून ठेवलं. 40 दिवसांपर्यंत ते खराब होणार नाही अशा प्रकारच्या अन्नाचा साठा त्यावेळेला गौतमाने स्वतःजवळ तयार करून ठेवला. मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर या चिंतन काळामध्ये उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल एवढं अन्न सिद्धार्थ गौतमाने आपल्या जवळ तयार करून ठेवलं. मनाची चलबिचल करणारे जे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्याच्या नंतर गौतमाने अन्न सेवन केलं. मग आता बऱ्याच वेळेला असं होतं, आपण एखादी गोष्ट करण्यासाठी निघालो, आपल्या मनामध्ये काहीतरी विचार असले तर ते काम पूर्ण होईपर्यंत आपण दुसऱ्या कुठल्याही कामाला हात लावत नाही. परंतु मग सारखं आपल्याला त्यावेळेला असं वाटत असतं की आपण तिथे जाऊ. समजा एखाद्या विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू असेल, त्याची मुलाखत असेल आणि त्या मुलाखतीच्या आधी त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार असतात. काय प्रश्न विचारतील, आपल्याला त्या प्रश्नांचं उत्तर देता येईल का, आपलं सिलेक्शन होईल का, आपण तिथे पूर्ण त्यांच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला पुरू शकू का, न जाणे कितीतरी प्रकारचे प्रश्न त्याच्या मनामध्ये सारखे उद्भवत असतात. आपल्या आधी विद्यार्थी जे गेलेत त्यांनी काय विचारलं असेल, त्यातला एखादा सिलेक्ट झाला असेल तर आपलं सिलेक्शन होईल का. या इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी अशा पद्धतीचे विचार मनामध्ये खूप असतात. परंतु ज्याच्या मनाची पूर्ण तयारी झालेली असते, ज्याचा अभ्यास पूर्ण झालेला असतो, ज्या विषयाचा इंटरव्ह्यू त्याला द्यायचा आहे त्याच्यासाठी त्याने जेवढा अभ्यास करायला पाहिजे तेवढा केलेला असतो, आणि मग ज्या वेळेला त्याच्या मनात असं येतं की ठीक आहे, ज्याला काय विचारायचं ते विचारू देत, आपण सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तर तयार करून ठेवलेली आहेत, आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे, आता आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही, अशा प्रकारची चिंता त्यांच्या डोक्यातनं जेव्हा जाते त्यावेळेला ते निश्चिंत होऊन मग त्या इंटरव्ह्यूला फेस करतात. अगदी त्याच पद्धतीने सिद्धार्थ गौतमाच्या डोक्यातले जे अनपेक्षित मनाला त्रास देणारे, विचलित करणारे विचार होते, त्यांच्यावरती मात केल्याच्या नंतर मग सिद्धार्थ गौतमाने एक सुटकेचा श्वास सोडला आणि मग म्हणाले की आता मला भोजन करता येईल. आणि त्यांनी अन्न सेवन केले, ते ताजे तवाडे झाले आणि त्यांच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी चिंतनाची पुन्हा तयारी केली. आता मात्र मनामध्ये अशा प्रकारचे जे अनावश्यक वासनेचे विचार येत होते, जे आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर नेणार होते, ते सगळं थांबलेलं आहे. आता मन निश्चिंत झालेलं आहे, निर्विकार झालेलं आहे. मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार आता शिल्लक राहिलेला नाही. आणि अशा निर्विकार मनाने जेवण करून, भोजन करून सिद्धार्थ गौतम पुन्हा ध्यान साधनेसाठी तयारी करून बसलेले आहेत. ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गौतमाला 4 आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. 4 पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञान प्राप्ती करून घेतली. सिद्धार्थ गौतम ज्या वेळेला ध्यान साधण्यासाठी बसले, पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, सत्य शोधून काढण्यासाठी, प्रकाश पूर्णतः मिळवण्यासाठी ज्या वेळेला त्या एका ठिकाणी बसले
साधारणपणे 4 आठवडे त्यांना ध्यानमग्न राहावे लागले. 4 पायऱ्यांनी त्यांनी आपले ज्ञान, संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतले. पहिल्या पायरीच्या वेळी त्यांनी तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला. अन्वेषण म्हणजे जे काही नवीन माहिती मिळवायची असते, जे काही नवीन प्राप्त करायचं असतं, डिस्कव्हरी, रिसर्च, त्याला अन्वेषण असं म्हटलेलं आहे. आणि ही जी तर्कशक्ती आहे, ही तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा पहिल्या पायरीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने उपयोग केला. त्याच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली. एकांतात, निर्जन वस्तीत आपणही बघतो, ज्यावेळेला आपल्याला अभ्यास करायचा असेल, आपलं मन एकाग्र करायचं असेल, तर त्यावेळेला घरातली सगळी मंडळी जेव्हा जागी आहेत तेव्हा आपण झोपून जातो. आणि सगळे झोपले, नीरव शांतता झाली की मग आपलं मन एकाग्र होऊ शकेल, आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायला अडचण येणार नाही. नाहीतर बऱ्याच वेळेला तुम्ही अभ्यासाला बसतात, कोणीतरी टीव्ही लावतं, कोणीतरी गाणे म्हणत असतं, आई तिकडे भांडे घासत असते, किंवा घरामध्ये स्वयंपाकाच्या भांड्यांचा आवाज येत असतो. मग तुमचं मन डिस्टर्ब होतं, तुम्ही अभ्यास नाही करू शकत. कारण मध्येच कुठला तरी आवाज आला की तो मनावरती, अर्थात कानाच्या माध्यमातून आदळतो आणि मग तुम्ही डिस्टर्ब होतात, मग तुमची एकाग्रता भंग होते. अशा प्रकारची एकाग्रता भंग होऊ नये म्हणून निवांत अशा निर्जन वस्तीत सिद्धार्थ गौतमाने अगदी पहिल्या पायरीला सहजच पार केलं. दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली. आणखीन जास्तीत जास्त आपल्याला एकाग्रता कशी साध्य करता येईल या दृष्टिकोनातून दुसऱ्या पायरीच्या वेळेला सिद्धार्थ गौतमाने त्यात भर टाकली. तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोल व सावधानता यांचे सहाय्य घेतले. मनाचा समतोल फार महत्वाचा असतो. आपण ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी मन एकाग्र करून करतो त्यावेळेला आपण त्या पूर्णत्वास नेऊ शकतो. हा आपलाही सर्वसाधारण अनुभव असतोच. ध्येय महत्वाचं असतं, उद्दिष्ट महत्वाचे असतात आणि त्या ध्येयासाठी आपण सर्वस्वाचा त्याग करून मग जेव्हा ते प्राप्त करण्यासाठी धडपड करत असतो, अगदी त्याच पद्धतीने सिद्धार्थ गौतमाने सुद्धा तिसऱ्या पायरीच्या वेळी मनाचा समतोल व सावधानता यांचा फार उपयोग त्यांना झाला आणि तिसरी पायरी सुद्धा बघता बघता त्यांनी पार केली. चौथ्या आणि शेवटच्या पायरीच्या वेळेला मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलतेची अवस्था आणली. म्हणजे मनाचा समतोल तर आवश्यक आहेच, परंतु तो शुद्ध असणं पण आवश्यक आहे. मनामध्ये ठीक आहे, मन एकाग्र केलं आणि एकाग्र मन करून मग काहीतरी मन एकाग्र केलं तर कशासाठी? कोणाबद्दल वाईट चिंतन करण्यासाठी, कोणाला शिव्या देण्यासाठी, कोणाबद्दल वाईट काहीतरी मनात हेतू ठेवून बोलण्यासाठी? अजिबात नाही. हे अशुद्ध आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा शुद्धता असणं आवश्यक आहे आणि म्हणून मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलतेची निश्चितच अवस्था आणली. त्याच्यामध्ये सुद्धा बॅलन्स असला पाहिजे, त्याच्यामध्ये सुद्धा समतोल असला पाहिजे आणि अशा प्रकारचा विचार सिद्धार्थ गौतमाने चौथ्या पायरीमध्ये प्राप्त केला. अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासना विरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावरती आपले लक्ष केंद्रित केले. जे मनामध्ये ठरवलेलं होतं, जो प्रश्न गेली अनेक दिवस त्यांच्या मनामध्ये उद्भवत होता, उठत होता, तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की एकाग्र होणे. सगळ्या दृष्टिकोनातनं अनावश्यक विचारांना बाजूला सारून देणं. तुम्ही नदीवरती कधी गेला असाल, लहानपण तुमचं आठवा, तुम्ही नदीवरती गेलात, तुम्ही छानपैकी नदीच्या किनाऱ्यावरती एक झरा निर्माण केला, वाळू अशी बाजूला बाजूला केली आणि एक छोटासा खड्डा निर्माण केला आणि त्या खड्ड्यात जे पाणी गढूळ असतं ते एकतर तुम्ही हाताने उपसून उपसून बाहेर फेकलं, ते बाजूला केलं, दूर केलं. आता नितळ आणि स्वच्छ पाणी त्या तुम्ही तयार केलेल्या छोट्याशा झऱ्यामध्ये येऊ लागलं. आता आणखीन थोड्या प्रमाणामध्ये त्यामध्ये गढूळपणा जाणवतोय. तोही तुमच्या हाताच्या ओंजळीने तुमचा पसा तुम्ही घेतात आणि त्याच्यात ते गढूळ पाणी उचलून बाहेर फेकतात. आता मात्र एकदम शुद्ध पाणी त्या नदीच्या पात्रातलं तुम्ही बनवलेल्या झऱ्यामध्ये येतं आणि मग ते पाणी तुम्ही पितात.
माझ्या समवयस्क सर्वच माणसांच्या बाबतीत हे सगळे प्रकार घडलेले आहेत. माझ्या बाबतीतही आम्ही नदीच्या किनाऱ्यावरती जाऊन अशा प्रकारचे झरे करून त्यातलं गढूळ पाणी, अस्वच्छ पाणी बाजूला करून द्यायचो आणि स्वच्छ झालं की मग ते प्यायचो. आता इथे सिद्धार्थ गौतमाच्या बाबतीत तेच झालेलं आहे की जे वाईट विचार होते, जे दुर्विचार होते, जे गढूळ होतं ते त्यांनी बाजूला केलं. ते एकाग्र झाले, ते पवित्र झाले, ते निष्कलंक झाले, ते निर्दोष झाले, ते नम्र, चतुर, खंबीर आणि वासना विरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावरती आपले सगळे लक्ष केंद्रित केले. अगदी मनावरती संयम निर्माण केला. ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या सगळ्या प्राप्त झाल्याच्या नंतर निष्कलंक, निर्दोष आणि नम्र अशा विचारांनी आपलं लक्ष जे आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी सिद्धार्थ गौतम एक लक्ष त्यांनी केंद्रित केलं. चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. अगदी चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दुःख आहे, ही पहिली समस्या. आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानव जातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या. सिद्धार्थ गौतमाने सगळं लक्ष केंद्रित करून सर्व जाणण्याचा प्रयत्न केला आणि ते जाणून घेत असताना त्यांच्या सगळ्यात आधी लक्षात आलं 4 आठवड्यांची तपस्या. 4 आठवड्यांच्या अगदी चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी हे जाणलं की जगात दुःख आहे आणि ते दुःख कसं नाहीसं करावे ह्या दोनच समस्या. पहिलं तर दुःख आहे, ही एक समस्या आहे आणि ती दुःख कसं नाहीसं करावं आणि हे दुःख नाहीसं करून समस्त मानव जातीला कसे सुखी करावे या एवढ्या 2 समस्या सिद्धार्थ गौतमाने त्यांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर बघितल्या. याप्रमाणे शेवटी 4 आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्याला एक नवा मार्ग दिसला. म्हणजे आधी 6 वर्षाची जी तपश्चर्या केली, ध्यान साधना केली, अन्न सोडून दिलं, या सगळ्या प्रकारे खूप यातना, खूप त्रास देऊन शरीर क्षरपंजर झालं, परंतु त्यातनं काही साध्य होणार नाही हे निश्चित लक्षात आल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतमाने सुजाताने दिलेलं अन्न ग्रहण केलं आणि ते अन्न ग्रहण करून ताजेतवाने होऊन उर्वीला सोडून ते गयेला आले आणि तिथे आल्याच्या नंतर ते एका पिंपळ वृक्षाखाली बसले आणि त्या पिंपळ वृक्षाखाली बसल्याच्या नंतर त्यांनी अधिष्ठान केलं की आता माझ्या शरीराचं काय जे व्हायचं ते होऊ देत. मला अशा माझ्या उपक्रमामध्ये मरण आले तरी ते चालेल, परंतु कुठलंही शौर्य न करता मृत्यूला पत्करणं मला आवडणार नाही. आणि अशा पद्धतीने अधिष्ठान निर्माण करून ते त्यांच्या ध्येयापोटी एका ठिकाणी बसले. त्यांनी 40 दिवसांचं अन्न सुद्धा आपल्याजवळ साठा तयार करून ठेवला, कारण मध्येच उठून जावं लागू नये, अन्नाच्या शोधात भरकटावं लागू नये. आणि आपलं जे अधिष्ठान आहे, आपला जो उद्देश आहे, ते अधिष्ठान पूर्ण होण्यासाठी आता मला जे अपेक्षित आहे ते संपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मी उठणार नाही, अशा प्रकारचं अधिष्ठान करून सिद्धार्थ गौतम त्या पिंपळ वृक्षाखाली पूर्व दिशेला तोंड करून बसलेले आहेत. आणि मनाची एकाग्रता अगदी माराचा कितीही त्यांच्यावरती माराने प्रयत्न केला त्यांना वासनिक बनवण्याचा, परंतु तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टींवरती मात करून सिद्धार्थ गौतमाने 4 आठवडे सलग 4 आठवडे त्या ठिकाणी चिंतन केलं आणि ते चिंतन केल्याच्या नंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. मग त्यांनी जे सर्वप्रथम बघितलं की जगात दुःख आहे, परंतु हे दुःख कसे नाहीसे करावे. ठीक आहे, दुःख नाहीसं करणं कदाचित जमेलही, परंतु ते कोणासाठी आणि कशासाठी. तर ते दुःख नाहीसं करायचं आहे जेणेकरून मानव जातीला
सुखी कसं करता येईल याचा विचार सिद्धार्थ गौतमाने केला. आणि अगदी शेवटी 4 आठवडे चिंतन केल्यानंतर हे सगळं अंधकार जो होता तो अंधकार नाहीसा झाला. एक नवीन प्रकाश, त्या नवीन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट झाले आणि ज्ञान उदयास आले. आणि सिद्धार्थ गौतमाला एक नवा मार्ग दिसला. हा नवा मार्ग शोधून काढणं इतकं सोपं होतं का? सिद्धार्थ गौतमाने जगामध्ये जे लोक दुःखी आहेत त्यांना कसं सुखी करता येईल, त्यांचं दुःख कसं दूर करता येईल याच्यासाठी शोधून काढलेला हा मार्ग आहे. हा मार्ग तितका सोपा नव्हता, हा मार्ग कठीण होता. परंतु अधिष्ठान, अगदी मनाचा निर्धार, निश्चय इतका पक्का होता की आता काही झालं तरी मी इथनं उठणार नाही, या गोष्टीची प्रतिज्ञा करून सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी ध्यान साधनेसाठी बसले. आणि त्यांनी ज्या प्रकारची ध्यान साधना करून त्यांना जे अपेक्षित होतं ते प्राप्त केलं. किमान आपण एवढी प्रतिज्ञा तरी करूया की आपण सिद्धार्थ गौतमाच्या, अर्थात बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जे जे केलं, आता त्यांनी जे सांगून ठेवलेलं आहे त्या संदर्भातली निदान प्रतिज्ञा तरी करूया. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत, ते पूर्ण आकलण्याची. आणि प्रतिज्ञा आपण करूया. बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. बंधू आणि भगिनींनो, आपण या वर्षावासाच्या काळामध्ये परमपूज्य बोधिसत्व महामानव युगंधर विश्वरत्न ज्ञानसागर आणि संविधानाचे प्रमुख बाबासाहेब डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांच्या अतिशय प्रज्ञावंत बुद्धीतून हा बुद्ध आणि त्यांचा धम्म साकारला गेलेला आहे. हा बुद्ध आणि त्यांचा धम्म ज्या पद्धतीने मला समजतो आहे त्या पद्धतीने मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याकडनं फक्त एकाच गोष्टीची अपेक्षा आहे, आपल्याला शक्य असेल तेवढी शांतता आपण प्रस्थापित करावी. विनाकारण माईकला आणि त्या व्हिडिओला हात लावून व्यत्यय निर्माण करू नये. आपण तेवढं केलं तरी धम्माच्या मार्गाने आपण खूप मोठं महान कार्य केलं असा त्याचा अर्थ मी समजतो. आणि आपण आतापर्यंत करत असलेल्या या शांततेच्या सहकार्यासाठी आपल्या सगळ्यांचे धम्मतरंगच्या वतीने मनोभावे धन्यवाद व्यक्त करतो. नमो बुद्धाय. जय हिंद.